स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिक्षक भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची A to Z लिस्ट जी आहे म्हणजे जी चेकलिस्ट आहे ती देणार आहे। व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो पण तो शेवटपर्यंत नक्की बघा। सोबत एक पेन आणि डायरी पण घ्या आणि जे डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहेत ते लगेचच नोट डाऊन करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करा। तिथे तुम्हाला डॉक्युमेंट्स आणि डेली अपडेट मिळून जातील आणि डिस्क्रिप्शनमध्येच पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही ऑफिशियल इन्फॉर्मेशन जे आहे आर्टिकल रीड करू शकता। मित्रांनो, सर्वात पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पवित्र प्रणाली अंतर्गत नोंदणी केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत म्हणजे जी सर्टिफाईड कॉपी आहे ही मूळ प्रत तुमच्याकडे फोटो आणि स्वाक्षरीसह असणे अनिवार्य आहे। आता पाहूया की तुमची शैक्षणिक अर्हता म्हणजे जी तुमची एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे आणि त्याचे डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत। लक्षात ठेवा, ही बहुतांश कागदपत्रे 12/2/2023 पूर्वीची असणे आवश्यक आहेत। म्हणजे ही एक डेट आहे, याच्या पूर्वीचं असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये काय काय लागतं तर तुमचं 10वीचं गुणपत्रक, तसंच 10वीचं जे आहे प्रमाणपत्र म्हणजे एक मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, तसंच 12वीचं मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट, ह्या चारही डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असले पाहिजे। 10वीचे 2 आणि 12वीचे 2। तसेच पदवी परीक्षा गुणपत्रक म्हणजेच ग्रॅज्युएशन मार्कशीट पाहिजे। लक्षात घ्या, संबंधित विषयात किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। तसंच डिग्री सर्टिफिकेट बी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर झालेलं असेल तर। पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर पीजीचं गुणपत्रक आणि तसंच पीजीचं सर्टिफिकेट बी तुमच्याकडे असलं पाहिजे। मित्रांनो, इथे एक गोष्ट नीट तपासा की तुमच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्रावरील नावे, जन्मतारीख अचूक आहे ना। काही स्पेलिंग मिस्टेक असेल तर आत्ताच दुरुस्त करून घ्या किंवा प्रतिज्ञापत्र म्हणजे जे ॲफिडेव्हिट असतं ते तयार ठेवा। शैक्षणिक पात्रतेनंतर आता वळूया तुमच्या व्यावसायिक अर्हतेकडे। शिक्षक होण्यासाठी लागणारे तुमचे प्रोफेशनल कोर्सेसचे डॉक्युमेंट्स कोणकोणत्या प्रकारचे आहेत तर बघा, याच्यामध्ये शिक्षणशास्त्र पदविका म्हणजेच DEd किंवा DLEd किंवा DTEd किंवा TCH चे गुणपत्रक तुमच्याकडे असलं पाहिजे। जे काही झालं आहे त्याचे गुणपत्रक, या कोर्सेसचे जे प्रमाणपत्र आहे ते पण तुमच्याकडे असलं पाहिजे। शिक्षणशास्त्र पदवी जर झालेली असेल जसं BEd, BLEd, BSc Ed त्याचे गुणपत्रक लागतील किंवा BEd किंवा समतुल्य त्याचे जे इक्विलंट तुमच्याकडे एज्युकेशन झालेलं असेल तर त्याचं डिग्री सर्टिफिकेट, तसंच MSCITचं प्रमाणपत्र म्हणजेच कॉम्प्युटर नॉलेजसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता हे तर झालं। आता महत्त्वाचा टप्पा तुमच्या पात्रता परीक्षांचे निकाल। तर बघा, शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 1 त्याचं प्रमाणपत्र जे इयत्ता 1ली ते 5वी साठी आवश्यक आहे। केंद्रीय शिक्षक पात्रता म्हणजे CTET पेपर 1चं प्रमाणपत्र जे 1ली ते 5वी साठीच आहे। शिक्षक पात्रता परीक्षा TET 2 प्रमाणपत्र, यामध्ये भाषेसाठी कोणताही विषय उत्तीर्ण तर गणित विज्ञानासाठी गणित व विज्ञान पेपर उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। हे मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलेलं आहे आपल्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये, जिथं मी आपल्या या पवित्र पोर्टलच्या भरतीबाबत किंवा शिक्षक भरतीबाबत व्हिडिओज बनवलेले आहेत। त्याचप्रमाणे केंद्रीय परीक्षा जे आहे CTET पेपर 2चे प्रमाणपत्र, याच्यामध्ये बघा भाषेसाठी कोणताही विषय आणि गणितासाठी गणित विज्ञान विषय जो आहे तो अनिवार्य आहे। आणि सर्वात शेवटी ज्या बेसवर ही भरती होत आहे ती म्हणजेच अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेटचे गुणपत्रक किंवा यादी हे जर तुमच्याकडे जतन केलेले असायलाच हवे। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत आपण शिक्षणाचे डॉक्युमेंट्स पाहिले। आता व्हिडिओचा तो भाग आहे जो सगळ्यात जास्त संभ्रम निर्माण करतो, तो म्हणजे इतर वैयक्तिक आणि आरक्षणाचे डॉक्युमेंट्स। लक्ष देऊ नये का, याच्यामध्ये तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे असणं अनिवार्य आहे म्हणजेच मॅन्डेटरी आहे। तसेच नॉन क्रिमिलियर, तसेच SC ST प्रवर्ग वगळून इतर सर्व आरक्षित प्रवर्गासाठी हे बंधनकारक आहे। म्हणजे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र हे SC ST या प्रवर्गाला सोडून बंधनकारक आहे सगळ्यांसाठी, हे माहीत असायला पाहिजे। तसंच स्मॉल फॅमिली डिक्लेरेशन, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट, डोमासाईल सर्टिफिकेट, तुमचे ओळखपत्र त्याच्यामध्ये आधार किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी एक, तर हे तुमच्याकडं असलं पाहिजे। आता ज्यांनी समांतर आरक्षणाचा फायदा घेतला आहे त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स असणार आहेत तर बघा, ज्यांचे समांतर आरक्षण आहे त्यांच्यासाठी मी सांगत आहे। तर डिसॅबिलिटी जर असेल तर डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, जर माजी सैनिक असाल तर एक्स सर्व्हिसमॅन सर्टिफिकेट, खेळाडू असाल तर स्पोर्ट्स सर्टिफिकेट, प्रकल्पग्रस्त असाल तर प्रोजेक्ट अफेक्टेड सर्टिफिकेट, भूकंपग्रस्त दाखला असेल तर अर्थक्वेक अफेक्टेड सर्टिफिकेट, अनाथ प्रमाणपत्र म्हणजेच ऑर्फन सर्टिफिकेट, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र आणि 1991ची जनगणना किंवा 94चे निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र किंवा अंशकालीन कर्मचारी प्रमाणपत्र। आता हे समांतर आरक्षणाचं आहे। आणि
शेवटी सर्वात दोन महत्त्वाचे पॉईंट म्हणजे विवाहित महिला उमेदवारांसाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका. विवाहानंतर नावात बदल असल्यास राजपत्र किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे गॅझेट किंवा मॅरेज सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तसेच हमीपत्र बघा म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन, तुम्ही सादर केलेले सर्व दस्तऐवज वैध आणि खरे आहेत याबाबतचे तुमचे स्वतःचे हमीपत्र पण तुमच्याकडं असणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण 38 कागदपत्रांची चेकलिस्ट. मी पुन्हा एकदा सांगतो, DV जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लवकरच सुरू होईल, त्यामुळे तुमच्या कॅटेगरी आणि पात्रतेनुसार यादीत बसणारी कोणती कागदपत्रे तुमच्याकडे आहेत आणि कोणती नाहीत हे आजच चेक करा. एखादं डॉक्युमेंट नसेल तर ते काढण्यासाठी आजच धावपळ सुरू करा. या संपूर्ण यादीचा फोटो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकत आहे, त्याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप चॅनलची पण दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लिंकला क्लिक करा, तिथूनही तुम्हाला मिळून जाईल या संपूर्ण यादीचा फोटो. तिथं मी शेअर करेल किंवा तुम्हाला आर्टिकलमध्येच ही सगळी यादी मिळून जाईल. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि कागदपत्रांविषयी तुमचा काही डाऊट किंवा प्रश्न असतील तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईल. हा व्हिडिओ तुमच्या D.Ed, B.Ed आणि टेट दिलेल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून वेळेवर कोणाचीही धांदल उडणार नाही. आणि अशाच अचूक, जलद आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.